भारतीय राज्यघटना. भारतीय राज्यघटनेअंतर्गत मूलभूत हक्क जो आहे हा भाग जो आहे तो आपण सुरू केला आहे. आणि मूलभूत हक्कामध्ये आपण पाठिंबाचा तास जर पाहिला तर पाठिंबाच्या तासाला धर्म स्वातंत्र्याचा हक्क जो आहे तो आपण अभ्यासला आहे. आणि हा जो तास आहे या तासाला आपल्याला सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क जो आहे तर याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. म्हणजे कलम क्रमांक 28 पर्यंतचा जो काय भाग आहे तो भाग आपण पाहिला आहे. पाठिंबाचा तास आपण जर पाहिलं तर 25 ते 28 ही जी काही कलम आहेत ही कलम आपण त्यामध्ये पाहिलेली होती. कलम क्रमांक 25 ते कलम क्रमांक 28. आता आजचा जो तास आहे त्या आजच्या तासाला आपल्याला सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क जे आहेत हे हक्क आपल्याला पाहिजे आहेत. म्हणजे कलम क्रमांक 29 आणि कलम क्रमांक 30चा जो अभ्यास आहे तो अभ्यास हा आपल्याला या तासाला करायचा आहे. की ज्यामध्ये अल्पसंख्याक जो वर्ग आहे तर त्या वर्गाच्या हितसंबंधाचे रक्षण असेल. आणि त्याचबरोबर कलम क्रमांक 30 जर पाहिलं तर अल्पसंख्याक वर्गाचा शैक्षणिक संस्था स्थापण्याचा व त्याचे प्रशासन करण्याचा हक्क, असे दोन जे घटक आहेत ते घटक आपण या तासाला पाहणार आहेत. म्हणजे आपण जर मूलभूत हक्काचा भाग आपण जर पाहिला तर पुन्हा एकदा थोडंसं रिवाईज आपण करू. मूलभूत हक्क जे आहेत भाग 3 मधील कलम 12 ते 35 यामध्ये त्यापैकी 14 ते 32 मध्ये मूलभूत हक्क दिलेले आहेत. आणि या मूलभूत हक्काची एकूण जी मूळ घटना होती त्या मूळ घटनेच्या अनुसार जर गट जर पाडायचे म्हणले तर एकूण 7 गट पडत होते. पण त्यातला एक जो काय भाग आहे जो 6वा जो गट होता संपत्तीचा हक्क कलम क्रमांक 31 तर तो कॅन्सल केला. त्यामुळे एकूण जे गट आहे ते गट किती आहेत तर 6 गट आहेत. त्यातला पहिला गट आपण जर पाहिला समानतेचा हक्क जो कलम क्रमांक 14 ते 18 आहे तो आपण पाहिलेला आहे. त्यानंतर स्वातंत्र्याचा हक्क कलम क्रमांक 19 ते कलम क्रमांक 22. तिसरा जो आहे तो आहे शोषणाविरुद्धचा हक्क कलम क्रमांक 23 व 24. आणि पाठिंबाच्या तासाला आपण जो चौथा पाहिलेला आहे धर्म स्वातंत्र्याचा हक्क तो आहे कलम क्रमांक 25 ते कलम क्रमांक 28. थोडंसं आपण अजून एकदा पाहूया की कलम क्रमांक 25 ते 28 मध्ये काय. तर कलम क्रमांक 25 आपण जर पाहिलं तर विवेकबुद्धीचे स्वातंत्र्य आणि धर्माचे मुक्त प्रकटीकरण आचरण व प्रचार. कलम क्रमांक 26 धर्मविषयक व्यवहारांची व्यवस्था पाहण्याचे स्वातंत्र्य. कलम क्रमांक 27 एखाद्या विशिष्ट धर्माच्या संवर्धनाकरता कर देण्याबाबत स्वातंत्र्य. आणि कलम क्रमांक 28 जे ते शैक्षणिक संस्थांमध्ये धार्मिक शिक्षण किंवा धार्मिक उपासना यांना उपस्थित राहण्याबाबत स्वातंत्र्य. अशी एकूण जी 4 कलमं आहेत ती 4 कलमं आपण पाठिंबाच्या तासाला पाहिलेत धर्म स्वातंत्र्याच्या हक्कामध्ये. आज आपल्याला त्या पुढचा जो काय भाग आहे म्हणजे 5वा जो काय गट आहे तो गट आपल्याला पाहायचा आहे सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क. कलम क्रमांक 29 आणि कलम क्रमांक 30चा अभ्यास जो आहे तो अभ्यास आपल्याला ह्यामध्ये करायचा आहे. आता हे कलम क्रमांक 29 आणि कलम क्रमांक 30 कशा संदर्भात आहे तर कलम क्रमांक 29 आणि कलम क्रमांक 30 जे आहे ते अल्पसंख्याक वर्गांसाठी आहे. म्हणजे बहुसंख्याकासाठी देखील आहे आणि अल्पसंख्याकासाठी देखील आहे. सांस्कृतिक व शैक्षणिक हक्काचा अभ्यास जो आहे तो अभ्यास आपण करणार आहे. तर सुरू करूया आपण. कलम क्रमांक 29 आणि 30 सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क. त्यातला पहिला जो काय आहे कलम क्रमांक 29 सुरुवातीला आपण अभ्यास करू. तर कलम क्रमांक 29 मध्ये अल्पसंख्याक वर्गाच्या हितसंबंधाचे रक्षण असं सांगितले. जो अल्पसंख्याक वर्ग आहे यामध्ये काय सांगितलं तर कलम क्रमांक 29(1) नुसार भारताच्या राज्यक्षेत्रात राहणाऱ्या कोणत्याही नागरिक गटाला स्वतःची वेगळी भाषा संस्कृती लिपी असल्यास ती जतन करण्याचा हक्क असेल. म्हणजे पहिल्यांदा काय सांगितलेलं आहे कलम क्रमांक 29 मध्ये सांगत असताना अल्पसंख्याक वर्गाच्या हितसंबंधाचे रक्षण सांगितले. आणि त्यामध्ये 29(1) नुसार असं सांगितलं की भारताच्या कोणत्याही भागात राहणाऱ्या कोणत्याही नागरिकाला आपली विशिष्ट भाषा लिपी किंवा संस्कृती यांचे जतन करण्याचा हक्क कलम 29ने दिलेला आहे. आणि याशिवाय कोणत्याही नागरिकाला राज्याने चालवल्या किंवा राज्याच्या निधीतून सहाय्य मिळणाऱ्या कोणत्याही शैक्षणिक संस्थेत केवळ धर्म वंश जात किंवा भाषा या कारणावरून प्रवेश नाकारला जाणार नाही. म्हणजे 2 भाग आपण जर पाहिले तर ह्यातला सगळ्यात महत्त्वाचा पहिला जो आहे कलम क्रमांक 29(1) नुसार काय सांगितलं की भारताच्या राज्यक्षेत्रामध्ये राहणारे कोणताही नागरिक आहे तर त्या कोणत्याही नागरिक गटाला स्वतःची वेगळी भाषा लिपी वा संस्कृती असल्यास ती जतन करण्याचा अधिकार असेल. म्हणजे भारतात जे काय राज्यक्षेत्र आहे तर त्या राज्यक्षेत्रामध्ये राहणारा भारतीय नागरिक जो आहे किंवा नागरिकाला स्वतःची वेगळी भाषा लिपी किंवा संस्कृती जे ही जतन करण्याचा अधिकार आहे असं कुणी सांगितलेलं आहे तर असं सांगितले तर कलम क्रमांक 29(1) नुसार सांगितले. अल्पसंख्याक वर्गाच्या हितसंबंधाचे रक्षण करत असताना त्यातला पहिला जे सब कलम आहे त्यानुसार काय सांगितलेलं आहे की भारताच्या राज्यक्षेत्रात राहणाऱ्या कोणत्याही नागरिक गटाला स्वतःची वेगळी भाषा लिपी किंवा संस्कृती जतन करण्याचा हक्क असेल. त्यानंतर त्यापुढे सांगितलेलं आहे 29(2) मध्ये काय सांगितलं की राजसंस्थेकडून 29(2) राजसंस्थेकडून चालवल्या जाणाऱ्या किंवा राज्य निधीतून सहाय्य मिळणाऱ्या
कोणत्याही शैक्षणिक संस्थेतील कोणत्याही नागरिकास केवळ धर्म, वंश, जात, भाषा यापैकी कोणत्याही कारणावरून प्रवेश नाकारला जाणार नाही. म्हणजे 29(1) मध्ये काय सांगितलेलं आहे, तर 29(1) मध्ये तुम्ही भारतीय राजक्षेत्रामध्ये राहणारे काही नागरिकांचा जो गट आहे तर त्यांना विशिष्ट भाषा, लिपी किंवा संस्कृती जतन करू शकतात. आणि 29(2) मध्ये काय सांगितलं, तर राज्यसंस्थेकडून चालवल्या जाणाऱ्या किंवा राज्य निधीतून सहाय्य मिळणाऱ्या कोणत्याही शैक्षणिक संस्थेत कोणत्याही नागरिकास केवळ धर्म, वंश, जात, भाषा यापैकी कोणत्याही कारणावरून प्रवेश नाकारला जाणार नाही. म्हणजे कोणत्याही जी राज्यसंस्था ज्या आहे त्या राज्यसंस्थेनं निधी उपलब्ध करून दिलेला, राज्यसंस्थेनं अनुदान दिलेलं किंवा राज्यसंस्थेमार्फत प्रशासित केली जाणारी जी शैक्षणिक संस्था असेल तर त्या शैक्षणिक संस्थेमध्ये कोणत्याही नागरिकाला धर्म, वंश, जात किंवा भाषा या कारणावरून प्रवेश नाकारला जाणार नाही. हे कशामध्ये दिलेलं आहे, तर कलम क्रमांक 29(2) मध्ये दिलेलं आहे. 29(1) मध्ये काय आहे बघा आणि 29(2) मध्ये काय आहे बघा. 29(1) मध्ये संस्कृती, लिपी आणि भाषा जतन करू शकतात आणि 29(2) मध्ये काय सांगितलं, तर राज्यसंस्थेकडून चालवल्या जाणाऱ्या किंवा राज्य निधीतून सहाय्य मिळणाऱ्या कोणत्याही शैक्षणिक संस्थेत कोणत्याही नागरिकास केवळ धर्म, वंश, जात किंवा भाषा यापैकी कोणत्याही कारणावरून प्रवेश नाकारला जाणार नाही. आता ह्या 2 तरतूद आपण जर पाहिली तर यातली जी काही पहिली तरतूद आहे तर नागरिकांच्या गटाचं संरक्षण करते. कारण पहिल्या तरतुदीमध्ये आपण 29(1) भाग आपण जर लक्षात घेतला तर 29(1) मध्ये काय सांगितलं, तर त्यामध्ये भारतीय राजक्षेत्रात राहणाऱ्या कोणत्याही नागरिक गटाला म्हणून सांगितलेलं आहे. आणि दुसरा जो काय भाग आहे किंवा दुसरी जी काही तरतूद आहे ती व्यक्तींच्या हक्काचं संरक्षण करते 29(2). म्हणजे 29(1) जो आहे हा संपूर्ण गटासाठी आहे आणि 29(2) जो आहे हा एका व्यक्तीसाठी आहे. म्हणजे कोणत्याही व्यक्तीला प्रवेश नाकारला जाणार नाही असं कुठं सांगितलेलं आहे, तर 29(2) मध्ये सांगितलेलं आहे. त्या पुढचा आपण जर भाग जर पाहिला तर कलम क्रमांक 29 भाग आपण जर पाहिला तर धार्मिक अल्पसंख्याक तसेच भाषिक अल्पसंख्याक दोघांनाही घटना कलम 29 अन्वये संरक्षण जे आहे हे संरक्षण प्राप्त झालेलं आहे. म्हणजे कलम क्रमांक 29चा विचार आपण करताना धार्मिक व भाषिक अल्पसंख्याकांच्या हक्काचे संरक्षण करण्यात आलेले. म्हणजे धार्मिक अल्पसंख्याक असतील किंवा भाषिक अल्पसंख्याक असतील या दोघांनाही कलम क्रमांक 29 अन्वये काय मिळणार आहे, संरक्षण मिळणार आहे. आणि सर्वोच्च न्यायालय जे आहे त्या सर्वोच्च न्यायालयाचं मत काय आहे की हे कलम केवळ अल्पसंख्याकापुरते मर्यादित आहे असे नाही, तर त्यामागील नागरिकांचा गट या शब्दप्रयोग अल्पसंख्याकाबरोबर बहुसंख्याक गटाचाही समावेश यामध्ये होतोय. आणि तसेच भाषा जतन करण्याच्या हक्कामध्ये त्यासाठी चळवळ करण्याच्या हक्काचाही समावेश होतोय. म्हणजे कलम क्रमांक 29चा आपण अभ्यास करत असताना कलम क्रमांक 29 काय सांगतं, तर कलम क्रमांक 29 अल्पसंख्याक वर्गाच्या हितसंबंधाचे रक्षण करतं. आणि हे कोणते अल्पसंख्याक आहेत, तर ते धार्मिक अल्पसंख्याक असतील किंवा भाषिक अल्पसंख्याक आहेत, ह्या दोघांचाही समावेश जो आहे तो यामध्ये करण्यात आलेला आहे. आणि दुसरा भाग आपण बघत असताना सर्वोच्च न्यायालय काय म्हणतंय, अगदी आपण आपल्या देशामध्ये अल्पसंख्याकाचा भाग आपण जर त्यामध्ये पाहिला तर त्यामध्ये मुस्लिम असतील, पारसी असतील, शीख असतील, असे जे अल्पसंख्याक जे काही गट आहेत तर हे फक्त ह्या अल्पसंख्याक गटापुरतं मर्यादित आहे असं यामध्ये सांगितलेलं नाही. तर नागरिकांचा गट ही जी काही संकल्पना आहे ह्या नागरिकांच्या गट या संकल्पनेमध्ये केवळ अल्पसंख्याक आहे असं नाही, तर अल्पसंख्याकाबरोबर या बहुसंख्याकांचाही यामध्ये समावेश होतो. आणि भाषा जतन करण्याच्या हक्कामध्ये त्यासाठी चळवळ करणाऱ्या हक्कांचाही समावेश जो आहे तो समावेश यामध्ये होतोय. म्हणजे भाषा जतन करणे यामध्ये भाषेच्या संरक्षणासाठी आंदोलन करणे हा देखील भाग महत्त्वाचा आहे असं सर्वोच्च न्यायालयाचं मत आहे. त्यामुळे नागरिकांच्या घटकाच्या भाषेचे जतन केले जाईल असे राजकीय भाषणात म्हणणे किंवा तसे आश्वासन देणे हे लोकप्रतिनिधित्व कायदा 1951 नुसार भ्रष्ट वर्तन होत नाही असंही सर्वोच्च न्यायालय सांगतं. म्हणजे सर्वोच्च न्यायालय सांगत असताना काय सांगितलं आहे सर्वोच्च न्यायालयामध्ये, तर सर्वोच्च न्यायालयाचं मत असं आहे की ही जी काही संकल्पना आहे अल्पसंख्याकाची, तर ह्या अल्पसंख्याक संकल्पनेमध्ये कलम क्रमांक 29 अनुसार आपण जर विचार जर केला तर हा अल्पसंख्याकाबरोबर एक नागरिकांचा गट अशी जी संकल्पना सांगितल्या ही नागरिकांच्या गटाची संकल्पना केवळ अल्पसंख्याकासाठी नाही तर ती बहुसंख्याकासाठी देखील आहे. आणि त्याचबरोबर दुसरं काय सांगितलेलं आहे, तर भाषा जतन करण्याच्या हक्कामध्ये त्यासाठी चळवळ करण्याच्या हक्काचाही समावेश होतोय. आपण 29(1) आपण ह्या अगोदर विचार केला तर 29(1) मध्ये काय सांगितलं की भारतीय राजक्षेत्रामध्ये किंवा भारताच्या कोणत्याही भागात राहणाऱ्या कोणत्याही नागरिकाला आपली विशिष्ट भाषा, लिपी किंवा संस्कृती जतन करण्याचा हक्क 29नं दिलाय. आणि ही जतन करत असताना, भाषा जतन करत असताना, लिपी जतन करत असताना दुसरा देखील भाग सांगितलाय की ह्या भाषेच्या संरक्षणासाठी आंदोलन करण्याचाही समावेश यामध्ये दिलेला आहे असं सर्वोच्च न्यायालयाचं मत आहे. त्यामुळं नागरिकांच्या घटकांच्या भाषेत जतन केली जाईल
असे राजकीय भाषणात म्हणणे किंवा आश्वासन देणे हे लोकप्रतिनिधित्व कायदा 1951 म्हणजे लोकप्रतिनिधित्व कायदा जो आहे तो 1951, समजा एखादा लोकप्रतिनिधी आहे तर त्या लोकप्रतिनिधीनं काय आपल्या भाषणामध्ये नागरिकांच्या घटकाच्या भाषेचे जतन केली जाईल असं जर आश्वासन जर दिलं असेल, असं जर म्हणलं असेल तर ते आश्वासन जे हे लोकप्रतिनिधित्व कायदा 1951 अनुसार भ्रष्ट वर्तन होणार नाही असं हे सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केले. तर अशा प्रकारे आपण कलम क्रमांक 29 आपण जर पाहिलं तर कलम क्रमांक 29 मध्ये दोन महत्त्वाचे घटक आपण पाहिले. 29(1) आपण पाहिलं, 29(2) पाहिलं आणि त्या दोन्हीची आपण जर तुलना जर केली 29(1)च्या बाबतीमध्ये आणि 29(2)च्या बाबतीमध्ये तर 29(1) जे आहे हे कशासाठी आहे तर 29(1) जे आहे ते नागरिकांच्या गटासाठी आहे. म्हणजे पहिली जी काही तरतूद आहे तर नागरिकांच्या गटाच्या हक्काचे संरक्षण करते आणि जे 29(2)चा विचार आपण जर केला तर कोणत्याही नागरिकाला प्रवेश नाकारला जाणार नाही. तर हा जो काय भाग आहे हा दुसरी तरतूद कोणत्याही संप्रदायातील असली तरी एक व्यक्ती म्हणून नागरिकांच्या हक्काची हमी देते. म्हणजे पहिली हमी जे ही नागरिकांच्या गटासाठी आहे आणि दुसरी जी काय हमी आहे तर नागरिकांच्या गटातील एका व्यक्तीसाठी आहे अशी जी दुसरी तरतूद आहे त्यामध्ये केलेली आहे. आणि त्यापुढे आपण जर भाग जर पाहिला तर सर्वोच्च न्यायालयाचं जे काही मत आहे त्याने सांगत असताना काय सांगितले की अल्पसंख्याकाबरोबर बहुसंख्याकाचाही यामध्ये समावेश होतोय. आणि दुसरा भाग आपण त्यामध्ये बघत असताना नागरिकांचा जो काही गट आहे हा गट आपल्या भाषेचं जतन देखील करू शकतोय आणि ही भाषेचं जतन करत असताना आंदोलन करण्याचाही अधिकार आहे. आणि त्यामुळं त्यापुढे देखील सांगत असताना नागरिकाच्या घटकाच्या भाषेचं जतन केलं जाईल असं जर एखाद्या प्रतिनिधीनं आपल्या राजकीय भाषणात जर म्हणलं किंवा तसं आश्वासन जर दिलं असेल तर ती लोकप्रतिनिधित्व कायदा जो आहे 1951 तर त्या 1951 नंतर ते जे वर्तन आहे ते वर्तन भ्रष्ट वर्तन होत नाही असंही सर्वोच्च न्यायालय जे आहे यांनी स्पष्ट केले. तर अशा प्रकारे हे कलम क्रमांक 29 जे आहे ते आपण पाहिलेलं आहे. त्या पुढचा आपल्याला भाग पाहायचा आहे कलम क्रमांक 30. आता कलम क्रमांक 30 काय सांगतं तर कलम क्रमांक 30 अल्पसंख्याक वर्गाच्या शैक्षणिक संस्था स्थापण्याचा व त्याचे प्रशासन करण्याचा हक्क आहे. म्हणजे अल्पसंख्याक वर्ग जो आहे त्या अल्पसंख्याक वर्गांना थोडक्यामध्ये शैक्षणिक संस्था स्थापण्याचा व त्याचे प्रशासन करण्याचा अधिकार आहे असं यामध्ये सांगितलेलं आहे. आणि त्या संदर्भात त्यांनी वेगवेगळ्या स्वरूपाचे तरतुदी जे आहेत त्या तरतुदी त्यामध्ये दिलेल्या आहेत. तर सुरुवातीला आपण पाहूया कलम क्रमांक 30 अल्पसंख्याक वर्गाचा शैक्षणिक संस्था स्थापण्याचा व त्याचे प्रशासन करण्याचा अधिकार. आता कलम क्रमांक 30 मध्ये एकूण 3 हक्क दिलेले आहेत. जसं कलम क्रमांक 29चा विचार आपण जर केला कलम क्रमांक 29 मध्ये 29(1) आणि 29(2) पाहिलं तर कलम क्रमांक 30चा विचार आपण जर केला तर कलम क्रमांक 30 मध्ये एकूण 3 हक्क जे आहेत कलम क्रमांक 30नं 3 हक्क दिले. तर त्यातला पहिला जो काय हक्क आहे हा पहिला हक्क काय सांगतोय तर कलम क्रमांक 30(1) अन्वये सर्व धार्मिक किंवा भाषिक अल्पसंख्याक वर्गांना आपल्या पसंतीच्या शैक्षणिक संस्था स्थापण्याचा व त्याचे प्रशासन करण्याचा अधिकार आहे. म्हणजे कलम क्रमांक 30चा विचार करत असताना आपण अल्पसंख्याक वर्गाचा शैक्षणिक संस्था स्थापण्याचा व त्याचे प्रशासन करण्याचा अधिकार आपण पाहिलाय, हक्क पाहिलाय. आणि त्यामध्ये एकूण 3 हक्क दिलेत. आणि त्यातला 30(1) काय सांगतोय तर 30(1) सांगत असताना ज्या सर्व धार्मिक किंवा भाषिक अल्पसंख्याक वर्ग आहेत तर ते आपल्या पसंतीच्या शैक्षणिक संस्था स्थापन करू शकतात आणि त्याचं प्रशासन करण्याचा देखील अधिकार जो आहे हा अधिकार त्यांना 30(1) नुसार प्राप्त झालेला आहे. 30(1) पुन्हा सांगितलेला आहे कलम क्रमांक 30(1)(a). तर कलम क्रमांक 30(1)(a) अन्वये एखाद्या अल्पसंख्याक शैक्षणिक संस्थांची मालमत्ता सक्तीने संपादन करण्याची तरतूद असलेला कायदा करताना जी भरपाईची रक्कम ठरवली जाईल त्यामुळे 30(1) मधील हक्क निर्बंधित किंवा रद्द होणार नाहीत याची खात्री राजसंस्था करेल. म्हणजे 30 मध्ये काय सांगितलेलं आहे तर एखादी तुम्ही शैक्षणिक संस्था स्थापन करू शकताय, अल्पसंख्याकाचा जो काही वर्ग आहे तो स्थापन करू शकतात, त्याचे प्रशासन करू शकतात. आणि दुसरं सांगत असताना अल्पसंख्याक शैक्षणिक संस्थेची एखादी मालमत्ता आहे आणि त्या मालमत्तेचं सक्तीने संपादन करण्याची तरतूद करणारा एखादा जर कायदा जर केला असेल तर ती कायदा करताना जी भरपाईची रक्कम ठरवली जाईल त्यामुळे कलम क्रमांक 30(1) मधील जे हक्क आहेत हे निर्बंधित किंवा रद्द होणार नाहीत याची खात्री राजसंस्था करेल हे सांगितलेलं आहे. हा भाग खूप महत्त्वाचा आहे. कलम क्रमांक 30(1)(a) नुसार काय सांगितलं की एखादी अल्पसंख्याक शैक्षणिक संस्था आहे तर त्या शैक्षणिक संस्थेची जी काही मालमत्ता आहे ती मालमत्ता जर सक्तीने संपादित केली असेल आणि संपादित केल्यानंतर त्याची भरपाईची जी काही रक्कम आहे ती रक्कम ठरवताना कलम क्रमांक 30(1) मधला जो काय हक्क आहे तो हक्क रद्द होणार नाही याची काळजी घेणं आवश्यक आहे.
आणि हे कलम जे आहे हे 44व्या घटनादुरुस्तीने संपत्तीचा मूलभूत हक्क रद्द करण्यात आलेला होता. म्हणजे कलम आपण जर पाहिलं तर या स्वरूपामध्ये कलम क्रमांक 30(1)A जर भाग जर पाहिला तर त्यामध्ये जी अल्पसंख्याक शैक्षणिक संस्था ज्या आहे त्या अल्पसंख्याक शैक्षणिक संस्थेची मालमत्ता जर सक्तीनं संपादित करण्याची तरतूद जर केली असेल तर ती जी काही भरपाईची रक्कम ठरवली जाईल त्यावेळी कलम क्रमांक 30(1)मधील हक्क निर्बंधित किंवा रद्द होणार नाहीत याची काळजी घेणं आवश्यक आहे. आणि हे कलम 44व्या घटनादुरुस्तीने समाविष्ट करण्यात आले आणि या घटनादुरुस्तीनेच संपत्तीचा मूलभूत हक्क रद्द करण्यात आला. म्हणजे हे जे काही कलम आहे हे कलम कधी ॲड केलेलं आहे तर 44व्या घटनादुरुस्तीने ॲड केलं आणि त्याचवेळी संपत्तीचा जो मूलभूत अधिकार होता हक्क होता तो रद्द करण्यात आला आणि त्याला कायदेशीर हक्क म्हणून दर्जा देण्यात आला होता. ते आपल्याला पुढे देखील येणार आहे. हा भाग झाला दुसरा हक्क झाला. तिसरा आपण जर पाहिलं तर शैक्षणिक संस्थांना सहाय्य देताना राज्यसंस्था धार्मिक व भाषिक अल्पसंख्याकाच्या व्यवस्थापनाखालील शैक्षणिक संस्थांच्या बाबतीत भेदभाव करणार नाही. हा भाग यामध्ये तिसरा सांगितला आहे. म्हणजे शैक्षणिक संस्था आपण जर पाहिलं तर शैक्षणिक संस्थांना सहाय्य देताना राज्यसंस्था धार्मिक व भाषिक अल्पसंख्याकाच्या व्यवस्थापनाखालील शैक्षणिक संस्थांच्या बाबतीमध्ये भेदभाव करणार नाही असं यामध्ये सांगितलेलं आहे. म्हणजे अल्पसंख्याकांनी चालवलेल्या शैक्षणिक संस्थांना अर्थसहाय्य करताना राज्याने भेदभाव करू नये हे सांगणारे जे काय तत्व आहे हे तिसरा असे 3 हक्क दिलेले आहेत. म्हणजे पहिल्या हक्कामध्ये काय करू शकतात ते अल्पसंख्याक जो वर्ग आहे तो स्वतःच्या इच्छेनुसार एखादी शैक्षणिक संस्था सुरू करू शकतात, ते प्रशासन करू शकतात. 30(1)A विचार आपण जर केला तर त्या शैक्षणिक संस्थेचं जर समजा सक्तीनं जर संपादन जर केलं असेल त्यांची जी काही मालमत्ता आहे आणि संपादन करताना जी भरपाईची रक्कम ठरवली जाईल त्यामुळे 30(1) जे आहे तर त्या 30(1) हक्क जो आहे हा रद्द होऊ नये याची काळजी घेणं आवश्यक आहे. आता हे जे काही कलम आहे हे कलम 44व्या घटनादुरुस्तीने ॲड केलेलं आहे आणि त्याच घटनादुरुस्तीनं संपत्तीचा अधिकार जो आहे तो रद्द करण्यात आला होता. आणि तिसरा भाग काय सांगितला आहे की शैक्षणिक संस्था ज्या आहेत तर ह्या शैक्षणिक संस्थांना सहाय्य देताना राजसंस्था धार्मिक व भाषिक अल्पसंख्याकाच्या व्यवस्थापनाखालील शैक्षणिक संस्थांच्या बाबतीमध्ये भेदभाव करणार नाही. तर हा भाग जो आहे तो यामध्ये सांगितला आहे. आता त्यानंतर त्या पुढचा जो काही घटक आहे तो आपल्याला पाहायचा आहे. आता ह्या अल्पसंख्याक ज्या काही संस्था आहेत म्हणजे कलम क्रमांक 29चा अभ्यास आपण केला आणि कलम क्रमांक 30चा अभ्यास केला. 29 आणि 30. आता कलम क्रमांक अशा प्रकारे कलम 30 अंतर्गत संरक्षण केवळ अल्पसंख्याक गटांना धार्मिक व भाषिक उपलब्ध आहे आणि 29चे संरक्षण हे सर्व नागरिक गटांना उपलब्ध आहे. मात्र घटनेत स्पष्ट कुठेही अल्पसंख्याक या शब्दाचा अर्थ सांगितला नाही. म्हणजे आपण कलम क्रमांक 29चा अभ्यास केला आणि आता कलम क्रमांक 30चा आपण अभ्यास केला. तर कलम क्रमांक 30 कोणासाठी आहे तर कलम क्रमांक 30 संरक्षण केवळ अल्पसंख्याक गटांना आहे. कलम क्रमांक 29 आपण जर पाहिला तर सर्वोच्च न्यायालयाने काय सांगितलं होतं नागरिकांचं जे काही गट आहेत त्या गटामध्ये अल्पसंख्याकाच्या बरोबर बहुसंख्याक पण आहे असं त्यामध्ये सांगितलं होतं. पण कलम क्रमांक 30चा आपण जर विचार जर केला तर कलम क्रमांक 30 हे केवळ अल्पसंख्याकापुरते धार्मिक किंवा भाषिक जे यांच्यापुरतं मर्यादित आहे आणि कलम क्रमांक 29 प्रमाणे नागरिकांच्या कोणत्याही घटकासाठी नाही. परंतु अल्पसंख्याक या शब्दाची राज्यघटनेमध्ये कोठेही व्याख्या जी आहे ती व्याख्या दिलेली नाही. हे 2 भाग लक्षात घ्या. कलम क्रमांक 29चा भाग लक्षात घ्या. कलम क्रमांक 29 कोणासाठी आहे तर कलम क्रमांक 29 जे आहे ते अल्पसंख्याकाबरोबर बहुसंख्याकाचा समावेश जो आहे तो त्यामध्ये झालेला आहे असं सर्वोच्च न्यायालयाचं मत आहे. आणि कलम क्रमांक 30चा आपण जर विचार जर केला तर कलम क्रमांक 30 जे हे केवळ अल्पसंख्याक जो गट आहे तो धार्मिक किंवा भाषिक यासाठी ते उपलब्ध आहे. मात्र घटनेमध्ये अल्पसंख्याकाची व्याख्या जी आहे ती व्याख्या कुठेही दिलेली नाही असं देखील ह्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे. त्यानंतर त्या पुढं आपल्याला पाहायचं आहे जे अल्पसंख्याक शैक्षणिक संस्था जे ह्या अल्पसंख्याक शैक्षणिक संस्थांचे एकूण 3 प्रकार पडतात. आपण धार्मिक शिक्षण संस्था देखील किंवा एकूण शैक्षणिक संस्था आपण जर पाहिल्या तर पाठिंबाच्या तासाला आपण पाहिलेलं होतं की ज्या शैक्षणिक संस्था ज्या आहेत त्या शैक्षणिक संस्था कोणत्या प्रकारच्या असतात तर ते आपण पाठिंबाच्या तासाला कलम क्रमांक 28मध्ये पाहिले. शैक्षणिक संस्थांमध्ये धार्मिक शिक्षण किंवा धार्मिक उपासना यांना उपस्थित राहण्याबाबत स्वातंत्र्य. तर त्यामध्ये एकूण ज्या 3 स्वरूपाच्या संस्था ज्या पाहिलेल्या आहेत आपण पुन्हा एकदा ते पाहूया की ज्या शैक्षणिक संस्था आहेत अल्पसंख्याकाच्या बाबतीमध्ये तर त्यामध्ये एकूण 3 प्रकारे आहेत. हे कलम क्रमांक 30मध्ये दिलेले आहे. तर कलम क्रमांक 30मध्ये जे काही 3 संस्था आहेत ते आपण पाहूया. आता पहिली संस्था आहे राज्यसंस्थेकडून मान्यता व सहाय्य दोघांची मागणी करणाऱ्या संस्था. म्हणजे ही अशी अल्पसंख्याक संस्था आहे की जी अल्पसंख्याक संस्था राज्यसंस्थेकडून मान्यता घेते
आणि राज्य संस्थेकडून अनुदानाची मागणी देखील करते. म्हणजे संस्था सुरू करण्यासाठी लागणारी जी काय मान्यता आहे ती मान्यता देखील घेणार आहे आणि संस्था चालवण्यासाठी लागणारा जो निधी आहे ज्याला आपण अनुदान असं म्हणू शकतोय, तर त्या अनुदानाची मागणी करते. अशा दोन्ही स्वरूपाच्या ह्या संस्था आहेत. तो पहिला भाग आहे. म्हणजे राज्य संस्थेकडून मान्यता व सहाय्य मिळणाऱ्या, ज्यामध्ये अभ्यासक्रम, शिक्षणाचा दर्जा, शिस्त, स्वच्छता, अध्यापक वर्गाची नियुक्ती इत्यादी संदर्भात या संस्था राज्याच्या नियमन अधिकारात असतात. म्हणजे ज्या राज्यसंस्था जे नियम करणार आहेत, राज्यसंस्था जे अभ्यासक्रम ठरवणार आहे, राज्यसंस्था ज्या काही गोष्टी सांगणार आहेत, नियमावली तयार करणार आहे, तर ह्या नियमाच्या अधीन राहून या संस्था ज्या आहेत ह्या कार्य करत असतात. तो पहिला भाग आहे. या राजसंस्थेकडून मान्यता पण घेणार आहेत आणि राजसंस्थेकडून आर्थिक सहाय्य जे आहे ते सहाय्य देखील घेणार आहे. दुसरा आहे राज्यसंस्थेकडून मान्यतेची मागणी करणाऱ्या मात्र सहाय्याची मागणी न करणारा. जी राज्यसंस्था आहे तर राजसंस्थेकडून काय करणार आहे, ही मान्यता घेणार आहे पण आर्थिक सहाय्य घेणार नाही. पहिला घटक आपण जर पाहिला तर त्यामध्ये काय सांगितलं की राज्यसंस्थेकडून मान्यता पण घेणार आहे आणि राज्यसंस्थेकडून अनुदान पण घेणार आहे, आर्थिक सहाय्य पण घेणार आहे, या स्वरूपाची पहिली संस्था. दुसऱ्या संस्थेमध्ये काय आहे की जी काय राज्यसंस्था आहे तर त्या राज्यसंस्थेकडून मान्यता मिळणाऱ्या पण सहाय्य न इच्छिणाऱ्या संस्था. आता यामध्ये काय असतं बघा, अभ्यासक्रम, शिक्षणाचा दर्जा, शिस्त, अध्यापक वर्गाची नियुक्ती इत्यादी संदर्भात या संस्थाच्या राज्याच्या नियमन अधिकारात येतात. म्हणजे पहिला भाग आपण जसा पाहिला तसाच भाग जो आहे तो दुसरा आहे. पण पहिल्या भागामध्ये काय काय आहे, मान्यता पण घेणार आहे आणि अनुदान पण घेणार. दुसऱ्यामध्ये काय आहे, फक्त मान्यता घेणार आहे, अनुदानाची इच्छा जी आहे ती इच्छा त्यांची घ्यायची नसणार आहे. आणि तिसरा जो आहे राज्यसंस्थेकडून मान्यता तसेच सहाय्य या दोघांची न मागणी करणार आहे. म्हणजे राज्यसंस्थेकडून मान्यता पण घेणार नाही आणि राज्यसंस्थेकडून अनुदानाची मागणी पण करणार नाही, अशा स्वरूपाच्या संस्था जे आहेत हा तिसरा भाग आहे. राज्याकडून मान्यता व सहाय्य दोन्ही न इच्छिणाऱ्या संस्था, या प्रकारच्या संस्थांना आपले व्यवहार प्रशासित करण्याची मुभा असते. मात्र त्यांना कंत्राटी कायदा, कामगार कायदे, औद्योगिक कायदे, आर्थिक नियमन कायदे इत्यादी सर्वसाधारण कायदे जे आहेत ते कायदे लागू असतात. म्हणजे ह्यामध्ये तीन स्वरूपाची संस्था बघा. पहिली संस्था काय आहे तर राजसंस्थेकडून मान्यता आणि सहाय्य या दोघांचीही मागणी करणाऱ्या. दुसरा आहे फक्त मान्यता घेणारी पण सहाय्याची मागणी करणार नाही. आणि तिसरं जे आहे सहाय्य किंवा मागणी हे दोन्हीही नको असणारी संस्था, म्हणजे न घेणारी. थोडक्यामध्ये अल्पसंख्याक संस्थांचे तीन प्रकार. पहिला प्रकार कोणता तर पहिल्या प्रकारामध्ये राज्यसंस्थेकडून मान्यता व सहाय्य या दोघांचीही मागणी करणारी संस्था, ज्याचं नियमन जे आहे ते राज्याच्या नियमन अधिकारामध्ये येणार आहे. दुसरा भाग जर पाहिला, राज्यसंस्थेकडून फक्त मान्यता घेणारी मात्र सहाय्याची मागणी न करणारी, याचं नियमन देखील जे काही राजसंस्थेचं जे अधिकारामध्ये येणार आहे. आणि तिसरं जे आहे ते राजसंस्थेकडून मान्यता पण घेणार नाही आणि सहाय्य पण घेणार नाही, तर अशा संस्थेला आपले व्यवहार प्रशासित करण्याची मुभा असते पण त्यांच्यासाठी विविध स्वरूपाचे कायदे लागू केले जातात. कंत्राटी कायदा असेल, कामगार कायदा, औद्योगिक कायदा, आर्थिक नियमन इत्यादी स्वरूपाचे कायदे जे आहेत हे कायदे त्यामध्ये लागू होतात. आता पहिला आणि दुसरा गट आपण जर पाहिला तर पहिल्या व दुसऱ्या गटातील संस्था अभ्यासक्रम, शैक्षणिक मानके, शिस्त, स्वच्छता, शिक्षकांची भरती इत्यादी बाबतच्या राजसंस्थेच्या नियामक अधिकाराखाली येतात. म्हणजे पहिला जो दुसरा गट आहे, पहिला गट कोणता, मान्यता आणि सहाय्य घेणारा. दुसरा गट कोणता, फक्त मान्यता घेणारा. तर ह्या दोन्हीचा आपण जर विचार केला तर ह्या दोन्हीमध्ये राज्यसंस्था जे ते राज्यसंस्थेचे नियामक अधिकाराखाली जे विविध स्वरूपाचे उपक्रम, त्यामध्ये अभ्यासक्रम असतील किंवा शैक्षणिक मानकं असतील, शिस्त असेल, स्वच्छता असेल, शिक्षकांची भरती या संदर्भाचे सर्व जे अधिकार आहेत हे अधिकार राजसंस्थेला असतात. आणि जो तिसरा जो काही गट आहे या तिसऱ्या गटातील संस्था त्यांच्या कामकाज प्रशासन स्वमर्जीने करण्यास मुक्त असतात. मात्र त्यावर करार कायदा, कामगार कायदा, औद्योगिक कायदा, कर कायदा, आर्थिक नियमने इत्यादी सारखे साधारण कायदे जे ते लागू होतात. तर हा भाग जो आहे ह्यामध्ये सांगितला आहे. तर अशा प्रकारे हे जे दोन भाग आहेत ते दोन भाग आपण पाहिलेले आहेत. एक भाग महत्त्वाचा आपल्याला लक्षात घेताना, मालनकारा सिरियन कॅथोलिक कॉलेजच्या सचिवाच्या खटल्याच्या 2007 निकालपत्रकात सर्वोच्च न्यायालयाने अल्पसंख्याक शैक्षणिक संस्थांची स्थापना व प्रशासन यासंबंधी सर्वसाधारण तत्त्वे सारांशाने मांडलेली होती. म्हणजे ह्यामध्ये आपण विचार करत असताना काय सांगितले बघा, की मालनकारा सिरियन कॅथोलिक कॉलेजच्या सचिवाच्या खटल्याच्या 2007 निकालपत्रकात सर्वोच्च न्यायालयाने अल्पसंख्याक शैक्षणिक संस्थांची स्थापना व प्रशासन यासंबंधी सर्वसाधारण तत्त्व जे आहेत ही मांडलेली होती. आणि त्यामध्ये काय सांगितलेलं होतं, कधी थोडक्यामध्ये माहिती आपण घेऊया.
तर त्यामध्ये सांगत असताना एक भाग त्यामध्ये सांगितला पहिला, तर अल्पसंख्याकांच्या त्यांच्या निवडीच्या शैक्षणिक संस्था स्थापन करणे व त्यांचे प्रशासन करणे या हक्कात खालील हक्कांचा समावेश होतोय. म्हणजे आपण पाहत असताना इथं काय सांगितलेलं होतं, तर जे 30A मध्ये 1 मध्ये आपण जर पाहिलं तर धार्मिक किंवा भाषिक अल्पसंख्याक वर्गांना आपल्या पसंतीच्या शैक्षणिक संस्था स्थापण्याचा आणि प्रशासन करण्याचा अधिकार आहे. पण ही जी काही केस झालेली होती 2007चा भाग आपण जर पाहिला तर या केसमध्ये काय सांगितले सर्वोच्च न्यायालयानं, की हा जो काही अधिकार आहे शैक्षणिक संस्था स्थापन करणे किंवा प्रशासन करणे, तर त्यामध्ये काय काय येणार आहे, तर संस्थेचा कारभार व व्यवहार चालवण्यासाठी संस्था स्थापन करणाऱ्यांना विश्वास व खात्री वाटेल असे प्रशासन मंडळ निवडणे. आणि दुसरं सांगितलेलं आहे अध्यापन कर्मचारी, शिक्षक, व्याख्याते किंवा मुख्याध्यापक, प्राचार्य यांची नियुक्ती करणे, तसेच अध्यापनेतर कर्मचारी नियुक्त करणे आणि कोणत्याही कर्मचाऱ्याकडून कर्तव्यभंग झाल्यास कारवाई करणे, त्यांच्या निवडीस पात्र विद्यार्थ्यांना प्रवेश देणे आणि सुयोग्य शुल्क आकारण्याची व्यवस्था करणे आणि संस्थेच्या फायद्यासाठी मालमत्तेचा उपयोग करणे. म्हणजे पहिला भाग आपण जर पाहिला तर पहिल्या भागामध्ये काय सांगितलेलं आहे, की तुम्ही शैक्षणिक संस्था स्थापन करू शकता, त्याचं प्रशासन करू शकतात. हे कुठं सांगितलेलं आहे, तर एका खटल्यामध्ये सांगितले 2007 साली. आणि तो जो खटला आहे तो खटला कोणता, मालनकारा सिरियल कॅथोलिक कॉलेजचा सचिवाचा खटला होता 2007ला. आणि त्या निकालपत्रकामध्ये असं सांगितलेलं होतं. आणि त्यामध्ये सांगत असताना काय सांगितलं, की त्या संस्थेचा कारभार आणि व्यवहार चालवण्यासाठी संस्था स्थापन करणाऱ्या विश्वास व खात्री वाटेल असे प्रशासन मंडळ निवडू शकतं, त्यातील कर्मचाऱ्यांची नियुक्ती करू शकतं आणि एखाद्या कर्मचाऱ्यानं जर कर्तव्यभंग जर केला असेल तर त्यांच्यावर कारवाई करू शकतं, पात्र विद्यार्थ्यांना प्रवेश देऊ शकतं आणि योग्य शुल्क आकारू शकतं आणि संस्थेच्या फायद्यासाठी मालमत्तेचा उपयोग जे ते उपयोग करू शकतं. दुसरा भाग आपण जर पाहिला तर कलम 30 अन्वये अल्पसंख्याकांना दिलेला हक्क हा केवळ बहुसंख्याकांबरोबर समानता सुनिश्चित करण्यासाठी असून अल्पसंख्याकांना बहुसंख्याकांच्या तुलनेत अधिक चांगल्या परिस्थितीत असण्यासाठी दिलेला नाही. म्हणजे ह्यामध्ये काय सांगितलेलं आहे, पहिला भाग सांगत असताना कर्मचाऱ्यांची नियुक्ती करू शकतात, प्रशासन करू शकतात हे सांगितले. आणि जो दुसरा भाग जो आहे या दुसऱ्या भागामध्ये काय सांगितलं, की कलम 30 अन्वये अल्पसंख्याकांना जो काय हक्क दिलेला आहे हा बहुसंख्याकांबरोबर समानता करण्यासाठी आहे. मी बहुसंख्याकांच्या तुलनेमध्ये अधिक चांगल्या परिस्थितीत असण्यासाठी दिलेलं नाही. आणि अल्पसंख्याकांच्या कल्याणासाठी विरुद्ध स्वरूपाचा भेदभाव करणे येथे अपेक्षित नाही. राष्ट्रहित, राष्ट्रीय सुरक्षा, समाज कल्याण, सार्वजनिक सुव्यवस्था, नीतिमत्ता, आरोग्य, स्वच्छता, कर प्रणाली असे देशाचे सर्वसाधारण कायदे, सर्वांना लागू असणारे कायदे अल्पसंख्याक संस्थांनाही सारख्या स्वरूपामध्ये ते लागू असतात. तर हा भाग देखील यामध्ये सांगितलेला आहे. म्हणजे एक पहिला भाग आणि दुसरा भाग लक्षात घ्या. जो काही अधिकार अल्पसंख्याकांना दिलेला आहे हा बहुसंख्याकांच्या बरोबर समानता सुनिश्चित करण्यासाठी दिलाय, तर त्यांच्यापेक्षा वरचढ होण्यासाठी दिलेला नाही किंवा त्यांच्या विरुद्धामध्ये हा दिलेला नाही. आणि इतर जे काही कायदे आहेत ज्याला आपण सर्वसाधारण कायदे असं म्हणू शकतोय, तर ते सर्वसाधारण कायदे हे सर्व संस्थांना जे आहे हे सारख्या प्रमाणामध्ये लागू असतील असं देखील यामध्ये सांगितले. आणि तिसरा जो काही घटक आहे हा पहिला आणि दुसरा आपण पाहिला. जो तिसरा घटक यामध्ये सांगितलाय तर तिसऱ्या घटकामध्ये शैक्षणिक संस्था स्थापन करण्याचा आणि त्यांचे प्रशासन करण्याचा अधिकार हा निरंकुश अधिकार नाही. मग ह्यावर काही जर अंकुश आहे, यावर मर्यादा काय तर घातलेली आहे. मग शैक्षणिक संस्था स्थापन करण्याचा आणि त्याचे प्रशासन करण्याचा अधिकार हा निरंकुश अधिकार नाही. तसेच यात कुप्रशासनाचा समावेश होत नाही. शैक्षणिक स्वरूप आणि गुणवत्ता टिकवण्यासाठी आणि श्रेष्ठ अभ्यासक्रम राखण्यासाठी नियामक उपाययोजना आवश्यकते, संस्थेच्या क्रमिक गरजांसाठी प्रशासन कार्यक्षम व सुयोग्य आहे हे सुनिश्चित करण्यासाठी प्रशासनावर अंकुश आवश्यक आहे. विद्यार्थी व अध्यापक यांच्या कल्याणासाठी अध्यापक व अध्यापकेतर कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीसाठी अर्हता व पात्रता निकष तसेच सेवा शर्ती ठरवणे या संबंधित नियम, कर्मचाऱ्यांची पिळवणूक व शोषण थांबवण्यासाठी नियम, अभ्यासक्रम ठरवणे संबंधित नियम यात समावेश होतो. अशा नियमांची कलम 30(1) मधील अधिकारामध्ये हस्तक्षेप होत नाही. मी ह्यामध्ये सांगत असताना दुसरा जो काय भाग आहे तो आपण पाहिला, की त्यामध्ये समानता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केलाय आणि अल्पसंख्याकांना जे काही सुविधा दिली त्याचा अर्थ असा नाही की बहुसंख्याकापेक्षा चांगली परिस्थिती निर्माण करायची आहे. आणि तिसरा भाग सांगत असताना शैक्षणिक संस्थेचा जे काही प्रशासनाचा अधिकार जो दिलेला आहे हा प्रशासनाच्या अधिकारावर काही मर्यादा जे ते मर्यादा घातल्या, काही अंकुश जो आहे तो अंकुश घातलाय. म्हणजे ही शैक्षणिक संस्थांची गुणवत्ता टिकवण्यासाठी, चांगले विद्यार्थी घडवण्यासाठी, चांगला अध्यापक वर्ग निवडण्यासाठी आणि कर्मचाऱ्यांची पिळवणूक थांबवण्यासाठीचे जे काही सर्व उपक्रम जे आहेत हे सर्व उपक्रम या शैक्षणिक संस्था, अल्पसंख्याक शैक्षणिक संस्थेचं प्रशासन जे हे करू शकतं.
म्हणजे कोणत्याही प्रकारचं कुप्रशासन न करता एक चांगला व्यक्ती घडवणं हा भाग जो तो ह्यामध्ये महत्त्वाचा मानण्यात आलेला आहे. आणि ह्यामध्ये सांगत असताना चांगल्या विद्यार्थ्यांना प्रवेश देणं असेल, चांगल्या अध्यापकांची नियुक्ती करणं असेल, तर त्याचबरोबर गरजांची पूर्तता करणं असेल, या सर्व गोष्टी जे ते ह्यामध्ये सांगितलेत. आणि अशा नियमांची कलम 30(1) मधील अधिकारामध्ये हस्तक्षेप होत नाही असं देखील सांगितले. हे कशामध्ये सांगितले तर 3 सांगितले. आणि चौथा जो काय भाग आहे, चौथ्या भागामध्ये काय सांगितलं तर राज्याने नेमून दिलेल्या पात्रता अर्हता यांच्या मर्यादित विना अनुदानित अल्पसंख्याक शैक्षणिक संस्थांच्या निवडीच्या कोणत्याही सुयोग्य पद्धतीनुसार शिक्षक किंवा व्याख्याते यांची नियुक्ती करण्याचे स्वातंत्र्य आहे. म्हणजे ज्या विनाअनुदानित अल्पसंख्याक संस्था आहेत, म्हणजे राज्यानं नेमून दिलेल्या अटी आणि अर्हता यांच्या मर्यादेमध्ये ज्या विनाअनुदानित शैक्षणिक संस्था आहेत की ज्या संस्थेला शासन स्तरावर कोणत्याही स्वरूपाचं अनुदान दिलं जात नाही, तर अशा विनाअनुदानित अल्पसंख्याक शैक्षणिक संस्थांच्या निवडीच्या कोणत्याही सुयोग्य पद्धतीनुसार शिक्षक किंवा व्याख्याते यांची नियुक्ती करण्याचे स्वातंत्र्य आहे. म्हणजे शिक्षक किंवा व्याख्याते जे आहे त्यांची नियुक्ती करण्याचा जो अधिकार आहे तो अधिकार देखील कुणाला दिलेला आहे तर या अल्पसंख्याक शैक्षणिक संस्थेच्या प्रशासनाला दिलेला आहे. कारण शासन कोणत्याही स्वरूपाचं या ठिकाणी अनुदान देत नाही, त्यामुळे तो अधिकार त्यांना दिलेला आहे. आणि पाचवा आणि शेवटचा भाग आपण जर पाहिला यामध्ये, तर त्यामध्ये सांगितले की राज्याने नेमून दिलेल्या किंवा राज्याने दिलेल्या सहाय्यामुळे अल्पसंख्याक शैक्षणिक संस्थेचे स्वरूप व प्रकार यामध्ये बदल होत नाही. कलम 30(1) अन्वये दिलेले अधिकार कमी न करता किंवा संकुचित न करता अनुदानाचा योग्य वापर व्हावा यासाठी अटी घालून दिलेल्या आहेत. म्हणजे जर शासनानं काही जर अनुदान जर दिलं असेल अल्पसंख्याक संस्थेसाठी, तर ते अनुदान जर दिलं असेल तर ते शैक्षणिक संस्थेचं स्वरूप किंवा प्रकार बदलत नाही. तर हे अनुदान कशासाठी दिलेलं आहे, अधिकार कमी न करता संकुचित न करता त्या अनुदानाचा योग्य वापर करावा यासाठी काही अटी किंवा नियम घालण्यात आले. तर अशा स्वरूपामध्ये हे 5 घटक जे ते 5 घटक कशामध्ये सांगितलेत तर या केसमध्ये सांगितलेले आहेत. आणि ती केस कोणती आहे तर ती केस आहे मालंकारा सिरियन कॅथोलिक कॉलेजच्या सचिवाचा खटला आहे 2007. आणि या सचिवाच्या खटल्यामध्ये एकूण जे 5 घटक जे काही सांगितलेले आहेत आणि त्या 5 घटकामध्ये पहिला घटक आहे की त्याचं प्रशासन करण्याचा अधिकार. दुसरा जो काही घटक सांगितला आहे की तुम्हाला अल्पसंख्याकांना जे काही हक्क दिलेले आहेत तर त्यानुसार एक समानता निश्चित करण्याचा किंवा प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला आहे, असा भाग जो आहे तो यामध्ये सांगितलेला आहे. आणि तिसरा घटक आपण जर पाहिला तर त्या तिसऱ्या घटकामध्ये काय सांगितलं की हा जो काही अधिकार दिला आहे प्रशासनाचा हा मर्यादित स्वरूपामध्ये आहे. म्हणजे तो निरंकुश अधिकार नाही आणि कुप्रशासनात समावेश होत नाही. तर चांगल्या प्रकारचं प्रशासन करणं, चांगल्या अध्यापकाची नियुक्ती करणं, विद्यार्थ्यांना योग्य प्रकारे शिक्षण देणं, पात्रता ठरवणं या गोष्टी यामध्ये समावेश केलेले आहेत. चौथ्या घटकामध्ये सांगितले की ज्या विनाअनुदानित संस्था आहेत तर त्या अनुदानित संस्थेमधील जे शिक्षक किंवा व्याख्याते जे आहेत यांची निवड करू शकतात अल्पसंख्याक संस्था. आणि 5वं सांगितले की राज्यानं समजा सहाय्य जर दिलं असेल, राज्यानं अनुदान जर दिलं असेल तर राज्यानं अनुदान दिलं म्हणून अल्पसंख्याक शैक्षणिक संस्थेच्या स्वरूपामध्ये कोणताही बदल होत नाही किंवा प्रकार बदलत नाही. फक्त ज्या नियम आणि अटी घालून दिलेत हे कशासाठी आहेत तर जे काही मिळालेलं अनुदान जे त्या अनुदानाचा योग्य प्रकारे वापर व्हावा यासाठी काही नियम काही अटी जे आहेत त्या अटी यामध्ये घालून दिलेत. तर अशा प्रकारे आपण आज कलम क्रमांक 29 आणि कलम क्रमांक 30 हे 2 कलम आपण पाहिलेले आहेत. त्यासाठी एक महत्त्वाची केस आपण देखील पाहिलेली आहे. आणि राहिलेला जो काय भाग आहे कलम क्रमांक 31चा असेल तर तो भाग आपण पुढचा जो काय तास आहे त्या पुढच्या तासाला कलम क्रमांक 31चा अभ्यास जो आहे हा अभ्यास करणार आहे. ओके, थँक्यू.